फ्रेश. नमस्कार साहेब. मॅम नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. काय अवस्था झाली माझी बघा ना. म्हणजे स्वतःच्या बायकोला आज ऑफिसला नको ना जाऊ असं बोलून ब्लँकेटमध्ये खेचाच्या वयात माझ्या बापाच्या पोराला झोका देतोय. कुठं सुरू झालं होतं स्किट माझ्या लग्नाच्या विषयावरून कुठे येऊन थांबलंय. असो गौरू आपलं नागू नागू. अरे गौरू ओ बाबा ओ आई बाबा दत्तू लवकर बाहेर या. गौरू ओ बाबा. काय झालं? हा काय झालं? बाबा तुम्ही जागेच होतात. मी अरे ते मी एका विषयावर आईशी गहन चर्चा करत होतो. मग आई कुठं आहे? आई येते म्हणाली, आवरून येते म्हणाली. अच्छा, हा. तू का तू तू आरडाओरडा का करतोय? अरे बाबा काय झालं मी इथं झोपलो होतो. हा आपल्या बाळाला झोका देत होतो तर माझा डोळा लागला तर आपलं बाळ नाही पाण्यात. काय? आणि दरवाजा उघडा आहे. मला असं वाटतं आपलं बाळ चोरीला गेले. बाबा आपलं बाळ चोरीला गेलं. काय झालं? आपलं बाळ नाहीये पाण्यात. नाही, आई. गौरू हा. गौरू कुठे माहित नाही. गौरू गौरू कुठे गौरू माझा गौरू आता कोणाकडे बघून सांगू मी. देवा मला उचल. नको देवा तुला स्पॉन्डिलायसिस होईल. सॉरी बाबा सॉरी. सॉरी. लिंबू. काय लिंबू? आईच्या दुःखाची अशी मस्करी करशील? नाही बाबा मला असं वाटतं यानेच कुठेतरी जपवलंय. त्याला विचारा गौरू कुठे. नाही बाबा. ओ आई बाबा बाबा सांग मला माझं गौरूबाळ कुठे आहे? बाबा मला जर त्याचं काही वाईट झालं ना तर माझ्यासारखं वाईट माणूस बाबा असेल. तुम्ही ओ बाबा तुम्ही सारखं सारखं काय म्हणते लिंबू दादाला? बोल दादा तुला लागलो. कुठे गेला बाळाला घेऊन? अरे दादा ते समोर शूटिंग चालू आहे हा. ना तर मी शूटिंग साठी बाळ भाड्याने देऊन आलेलो. हो बाबा 4 तासासाठी दिलं होतं मी बाळ. त्यांनी पैसे पण दिले आणि मला बोलले की बाळ कंटिन्युटी आहे परत लागणार रोज घेऊन ये. हे बघा मला पैसे दिले 40 रुपये. बाबा आशीर्वाद द्या. 40. गौऱ्या बघ 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 गौऱ्या बघ. दत्तू लाज वाटली पाहिजे म्हणून तुझं नाव लिंबू ठेवलंय आम्ही. दत्तू बेटा मला तुझा अभिमान वाटतो बेटा. आज तू तुझ्या लिंबू दादापेक्षा जास्त कर्तबगार झालास. थँक्यू बाबा. वा वा वने आपल्या बाळाची पहिली कमाई. आणि आता आपलं बाळ टीव्हीवर दिसणार म्हणजे ते सेलिब्रिटी होणार. चल आपण सेलिब्रेशन सुरू करूया. कुठं? नाही काहीतरी गोडधोड करायला पाहिजे ना. अरे काय लोक आहात तुम्ही. हा अरे ह्याने आपल्या बाळाला भाड्याने दिलंय त्याचे पैसे आणलेत. उद्या हा तुमच्या दोघांना एका भिकाऱ्याकडे देईल भाड्याने. सिग्नलला पासून भीक मागणार आहात. हा लाज वाटली पाहिजे तुमच्या दोघांना. लाज तुला वाटली पाहिजे. मला कशाला? हे एवढूसं माझं लेकरू 40 रुपये कमवून घेऊन आलाय आणि तू लिंबू किती महाग झालेत बघितलंस. जा जरा बाहेर जा 10-20 रुपयाला कोणीतरी विकत घेईल तुला. माझं नाव लिंबू नाही माझं नाव गौरव आहे. कळलं काय? आवाज चढवून बोलू नकोस. लिंबू. हळू आता कोण आलं असेल? बेटा बघ कोण आले. ओ बाबा हे बघा कोण आलंय. बाबा हे बघा. अरे वा वा वा. अरे रे 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 बेटा कोण आहे? तुझा वर्गमित्र आहे का? नाही बाबा आई. हो असं काय करताय. माझा दादा आहे अलेक्झांडर दादा. पण इथं अलेक्झांडर दादा. काही तू अलेक्झांडर दादा म्हणजे तुझे भाऊ? माझे मेवणे. अरे वा मेवणे सरकार या या बसा बसा बसा. काय नाव आहे? अलेक्झांडर. अरे एक अलेक्झांडर होता ज्याने अख्खं जग जिंकलं होतं. हा अलेक्झांडर ह्याच्यापेक्षा पाण्याचं जग मोठं आहे. आणि अलेक्झांडर डोळे बघ. काय नाव ठेवले बाबा हे? डोळे बघ. दाजी दाजी यो कोण आहे? हा माझा मोठा मुलगा. अच्छा यो तुमचा भाचा हं? लिंबू. लिंबू. लिंबू आहे. रे तुझं नाव लिंबू ना अलेक्झांडर बद्दल बोलतोस तू. लिंबू असा पिलू ना पिलू पिलू असा तुला पिलू. नाही अच्छा वनिता इथं काय म्हणून तू लिंबू नाव ठेवलं? अरे दादा ती खूप मोठी स्टोरी आहे. तुला ऐकायचीच असेल ना तर तू सोनी लिव्ह वर जा आणि बघ सगळं कळेल तुला. नाही नाही आता मला कुठं जायचं नाही. मी आज इकडे थांबणार. तू अचानक का आलायस ते सांग. आता ताई तुझ्यापासून मी काय लपवायचं? काय झालं? तुला तर माहितीये अरे 40 वर्ष झाले माझं अजून लग्न सुद्धा झालेलं नाही. अगं तुझे तर 2 लग्न झाले पण माझं एक सुद्धा लग्न नाही झालेलं.
म्हणून मी अपोलो बाबाचा नवस फेडायला इकडे आलेलो आहे. अपोलो बाबा हा कोणता बाबा आहे? हे आमचं कुलदैवत आहे. त्याचा नवस फेडायला आलो होतो. म्हणजे सगळ्या पोरी मला नाही म्हणतात. काय करायचं मला काही कळतच नव्हतं. पण एक पोरगी मला हो बोलली. तर आता मला तो इकडे येऊन नवस फेडायचा आहे. काय नवस काय केलंयस? की दुसऱ्याच्या खांद्यावरती बसून 109 पायऱ्या चढून मी तुझं दर्शन करीन म्हणून मी इकडे राहिलो ग. 109 पायऱ्या हा. कुणाच्या खांद्यावर सोडून जाणार आहे? ऍक्च्युली म्हणजे नाही म्हणजे मी घेऊन गेलो असतो हा. पण मागच्या काही महिन्यांपासून माझ्या गुडघ्याच्या वाट्या दुखतात. अरे रे मग आता मला बाई जमणार नाही. बाळणपणात खूप अशक्त झाले मी. मामा मी तुला खांद्यावर घेऊन चढतो. अरे वा थँक्यू. दत्तू बेटा हा किती मायाळू आहेस तू. मला ना तुझा खूप अभिमान वाटू लागलाय. पण तुला एक सांगतो की तू तुझ्या दप्तरात जेव्हा आपण 2 वह्या जास्त भरतो का नाही तेव्हा तुझा तोल मागच्या मागे जाऊन तू पडतोस. तो तोल जाऊ नये म्हणून आपण 2 लिटरची वॉटर बॅग तुझ्या गळ्यात अडकवतो की नाही? हो की नाही? मग आता यांना खांद्यावर घेतल्यावर तुझ्या गळ्यात काय अडकवू? कळलं? तुला नाही झेपणार ते. हां तुला नाही जमणार, आपल्या गौरू बाळाला नाही जमणार, मला नाही जमणार, हिलाही नाही जमणार. आता बरं कोणाला जमणार? मग आता राहिलंय कोण? काय माझ्याकडे का बघताय? मी नाही हा. मी याला खांद्यावर घेणार नाही. याला खांद्यावर घेऊन 109 पायऱ्या सोडू मी. त्यापेक्षा मी ह्याच्याबरोबर लग्न करतो ना. ए वासरे, पण मी करायला पाहिजे तुझ्या मी बरोबर. असंच बोललो रे. लिंबू लिंबू हे बघ तुझा मामा आहे ना तो. हा? मामासाठी एवढं करणार नाही का तू? बाबा तो माझा मामा नाही, त्याचा माझा काही संबंध नाहीये. तो हिचा भाऊ आहे, माझा काही संबंध नाहीये. हा तुझा काही संबंध नाही म्हणजे तुझा संबंध कसा नाही? प्रभे बघितलंस ह्या आपल्या पोराला कसली जाण नाही. त्याला कसली नाती कळत नाहीत, कसली माणसं कळत नाहीत. मी तुला सांगतो आपली सगळी माणसं तोडणार आहे हा. मी मग माझं तोंड. प्रभा 1 मिनिट. ही प्रभा आहे? हा हो. ही राणीच्या बागेमध्ये वॉचमॅन होती काय? आई हो तुम्हाला कसं माहिती? अहो हिचं पहिलं स्थळ मला आईलं होतं. लग्नाच्या आधी एकदा भेटूया म्हणून तिने मला राणीच्या बागेत भेटायला बोलवलं होतं. हा सगळे प्राणी तिला घाबरायचे. अस्वल तर बघूनच तिला गप जेवायचा, तरच तिला डायरेक्ट सल्यूट मारायचा. मी म्हणलं ही एवढी डेंजर पोरगी असेल, भावी आयुष्यात म्हणत तरास नको म्हणून मी तिला नाही बोललो. हो बाबा प्रभा एवढी डेंजर होती? मग तुमचं लग्न कसं काय जुळलं? काय सांगू बेटा, आमचं लग्न कधी जुळलंच नाही. मग एका व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एका मुलीनं मला नकार दिला म्हणून मी नाराज झालो आणि जाऊन दादर चौपाटीला बसलो. तिथे बसलेला असताना दगडात माझं लक्ष गेलं तर एक बाई म्हणजे तुझी प्रभाई रेडीमिक्स बनवत बसली होती. आधीच मला माझं दुःख अनावर झालेलं म्हणून मी तिकडे जाऊन त्यांना विचारलं की मला थोडी मिळेल का? तुझी प्रभाई पहिल्यापासूनच दिलदार मनाची. मग आम्ही दोघे तिथे बसून रेडीमिक्स बनवायला लागलो आणि मारायला लागलो. तेव्हा कुठून तरी अचानक संस्कृती रक्षक आले. त्यांना वाटलं आम्ही काहीतरी चाळे करतोय म्हणून त्यांनी आम्हाला जबरदस्ती पकडलं आणि आमचं लग्न लावून दिलं. अशी सगळी गोष्ट होती. म्हणजे रेडीमिक्स मारणार आईबापांचा पोरगा आहे मी. हे काय कॅरेक्टर लिहिले लेखकाने माझं? बेटा लिंबू मी तुझ्याकडे भीक मागते. प्लीज अलेक्झांडर दादाला मदत कर ना. हे बघा, मी ह्याला खांद्यावर घेऊन नाचण्यापेक्षा आहे ना पिसळलेल्या शारमुगासोबत हाय हुक हाय हुक हाय हाय या गाण्यावर डान्स करीन मी. लिंबू लिंबू डोळे बघ बाबा तुम्ही चष्मा लावा, चष्मा लावा पहिला. चष्मा लावा. अरे तुझ्या मामासाठी एवढं करणार नाहीस का तू? अरे कोणाचा मामा? कोणाचा मामा आहे? माझा काही संबंधच नाहीये. म्हणजे हा? तुमच्या या बायकोच्या पोराची डायपर बदलायचे मी, तुमच्या या बायकोच्या दुसऱ्या मुलाची दाढी करायची मी, तुमच्या या बायकोच्या भावाला खांद्यावर घ्यायचं मी. काय संबंध माझा? हा मी काय नोकर आहे काय? मी या घराचा वारसदार आहे. हे प्रभा आईचं नाही नाही, ही रेडीमिक्स करते, ही माझी आई नाही आहे. मी अनाथ आहे, मी एकटा आहे, मला कोण नाही. बस असं नको करू बेटा. बेटा असं नको करू. हे बघ ही तुझी आई आहे, माऊली माता मदर. नाही. नाही बेटा ही तुझी मदर आहे, कळतंय तुला? आणि जर तुला तिच्याबद्दल आणि तिच्या माणसांबद्दल जराही प्रेम नसेल ना हा तर तुला या घरात राहण्याचा अधिकार नाही. म्हणजे चल निघ. बाबा निघ आता, बाबा, घरात. बाबा, अरे थांबा. असं वाटतंय माझे बेंबी माझे अवयव ओढते म्हणून सोडायला जाणार. थांबा ना.
अरे बापरे, थांबा थांबा, मी जात नाही कुठं. नाही. समोर भिंत आहे, दरवाजा तिकडा, एवढी ऍक्टिंग करू नका. कळलं? नाही जात. एवढं तर तुम्हाला कळलं पाहिजे. मी नाही जात. कुठं अपोलो बाबा, अलेक्झांडर बाबा, हा? मी घेतो तुम्हाला खांद्यावर, ठीक आहे? दादा दादा तू ना आता ना भडकू नकोस हं. बाबा खूप भडकलेले आहेत. तर तू ना एक डेमो म्हणून ना मला घे खांद्यावरती. मला माहित आहे तुला माझ्या खांद्यावर बसायचं आहे ते. नाही दादा. आणि जास्त वेळ बसली ना बुकिंग बस. हा हा हा, हळूहळू आरामात. हा हा अरे बापू. कसं वाटते वजन जमते? हा हा हा, बस बस एवढं तू एवढं. गौरू बाळाला पण घ्या. वा 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 ओले, मी अगदी भारावून गेलोय का? हो. बघ ना माझी पर्सनल 3 थरांची हंडी. कसली गोड दिसते. दत्तू दादा. दत्तू तू उठ, दत्तू तू उठ 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 दादा काय झालं? उठ तू उठ. काय झालं? काय ना तू उठ फक्त, बस बसू नको. दादा प्रॅक्टिस झाली? हा झाली माझी practice झाली. आता मामांना घे. हा, मामांना मी घेतो. एक मिनिट मला सांगा, मी तुम्हाला खांद्यावरती घेतो. तुम्ही नवस केला ना? हो ना. आधी मी काय करतो, जातो 109 पायऱ्या चढायची प्रॅक्टिस करतो, मग तुम्हाला खांद्यावर घेऊन जातो, ठीक आहे? हा? ते अपोलो बाबाचं मंदिर कुठे आहे? कुठे आहे? ऍक्च्युली आमचं जे शेतातलं मंदिर आहे ना, हा. ते आवडीच छोटं आहे. त्याला 109 पायऱ्या नाही आहे. मी मुंबईत बघतोय असं अपोलो बाबाचं बाबा असं कुठलं मंदिर आहे की 109 पायऱ्या चढून मी त्यांचं दर्शन घेणार आहे. मी शोधणार आहे ते. म्हणजे तुला माहितच नाही असं मंदिर आहे म्हणून? हा म्हणजे मला अजून सापडलं. अरे येडा का बे तू? हो. अरे बाबा, अहो, अपोलो बाबाचं असलं कुठलं मंदिरच नाही आहे, याला माहितच नाही आहे. हा आपला उगाच नवस बोलून बसलाय. हा आता काय ह्याला घेऊन खांद्यावर घेऊन मुंबई फिरत बसू मी? मग काय झालं आता? मामा येतं तेवढं करावं लागेल ना. काय झालं? का बसू तुम्ही? हे सगळ्या बाईचं प्लॅनिंग आहे. मला माहित आहे मी या घरात नाही राहिलो पाहिजे, इकडलं गेलो पाहिजे, सगळ्या ह्या बाईचं प्लॅनिंग आहे. नाही. हे नाग्या, तू आणि तुझा अपोलो बाबा काय गोंधळ घालायचा तो घाला, मी चाललोय इथून. ऐक- चला, 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 चला.